गाडीलकरांकडे. गाडीलकरजी, या बाबतीत आता संस्थान कायदेशीर मार्गानं, शेवटी प्रश्न असा आहे की याचा कोणीच व्यवसाय करत नाहीये, त्यांनी सुद्धा ट्रस्ट स्थापन केलाय गायकवाडांनी, शिंदेनी सुद्धा काही वेगळं केलं नाही, त्यांनी सुद्धा हे पूजेसाठीच ठेवल्यात, कोणाचं आहे खरं आपल्याला माहित नाही. अशावेळी शिर्डी संस्थान कायदेशीर मार्गाने ही साईबाबांच्या श्रद्धेची सामूहिक सार्वजनिक संपत्ती आहे असा स्टँड घेऊन ही नाणी आपल्या ताब्यात घेऊ शकतं का? आम्ही त्यांना तसंच आवाहन केलेलं होतं, परंतु त्यांनी ते जमा केले नाही. बरं, म्हणून आम्ही एक प्रेस नोट दिलेली होती की जोपर्यंत ही बाबांनी दिलेली नाणी खरे कोणते आहेत हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत हे नाण्याच्या संदर्भाने जे ते कोणतेही कार्यक्रम जे आहेत ते भक्तांनी आयोजित करू नये, बरं, अशी एक प्रेस नोट दिलेली होती. बरं. हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण अनेकदा पादुकांच्या बाबतीत सुद्धा आजकाल असं झालेलं आहे, खऱ्या पादुका कोणत्या, मात्र कोणी पादुका घेतं आणि मग आपल्या गावामध्ये शहरामध्ये कार्यक्रम आयोजित करतं, आणि म्हणून हा विषय महत्वाचा आहे. अनेकांना वाटू शकते की या नाण्यांचा प्रश्न काय एवढा मोठा आहे, कारण त्याच्या पुढे नंतर त्या उद्या त्या नाणं घेऊन मग साईबाबांच्या स्पर्शाची नाणी घेऊन सगळीकडे कार्यक्रम सुरू होतील, आणि त्यासाठी तो ठरवलं गेलं पाहिजे की नेमकी कोणाकडचा वारसा आहे. मी गायकवाडांना विचारतो, गायकवाडजी, याचा शोध घेण्यासाठी आपण एक एकदम मार्ग सुचवला, याची खूप चर्चा झाली, आपण तर थेट साईबाबांचाच डीएनए शोधला जावा, आणि त्या कारण हातांचा स्पर्श असेल तर डीएनए असेल त्यावर, असं आपण काही एक लॉजिक लावत होता, तर नेमका मुद्दा काय होता? तो मुद्दा असा होता की काही पत्रकारांनी मुद्दामून 4 ते 5 वेळेस मला विचारलं की ही साईबाबांच्या हातातलीच ही नाणी कशावरून. बरं, तर साईबाबांच्याच हातातली ही नाणी आहेत, याला मुद्दा हाच येणार डीएनए. तर त्यामुळं तो एक माझ्याकडून अवधानानं निघून गेलं होतं. ऍक्च्युअल मला नाण्यांचं चेकअप हे पुरातत्व खाते, भारत सरकार पुरातत्व खात्याने हे करावं, परंतु सारखं नवनाणी साईबाबा याच्यामध्ये माझा तो अनवधाने माझ्याकडून ते निघून गेलं. त्याबद्दल काल मी लगेच दिलगिरी पण व्यक्त केलेली आहे. साई भक्तांच्या, ग्रामस्थांच्या, साईबाबा संस्थांच्या कोणाच्या भावना दुखावल्या असतील त्याबद्दल मी एक दिलगिरी केली आहे. आज पण मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. परंतु ही जी खोटी नाणी आणि खरी नाणी याबद्दल मी आता हे थोडंसं गाडीलकर साहेबांना पण आता तो पण मी आता एक विचारतोय की त्यांनी जे आम्हाला मीटिंग घेऊन एक जे पत्र दिलं होतं, तर ते पत्र त्यांनी धमकीचं पत्र दिलं होतं हे ते म्हणत नाही. कारण जे पत्र त्यांनी आम्हाला दिलं, शिंदेंना दिलं, त्याच्यात त्यांनी म्हणलं होतं की साईबाबांनी ही नाणी प्रसाद रूपी लक्ष्मीबाईंना दिलेली आहेत. बरं, नाणी दिलेली आहेत, म्हणजे साईबाबा संस्थांचा याच्यावर कोणाचा हक्क राहिलेला नाहीये. त्यानंतर त्यांनी असं म्हणलं की तुम्ही ही नाणी साईबाबा संस्थानला 7 दिवसात जमा करावी, अन्यथा तुमच्यावर साई भक्तांची फसवणूक केल्याचा दावा केला जाईल, फौजदारी स्वरूपाचा दावा केला जाईल. आज माझी आई शैलजाताई शिंदे गायकवाड या 80 वर्षाच्या आहेत. ज्या 80 वर्षाच्या आहेत, गेल्या 1963 पासून 16-17 वर्षाच्या असतील, तेव्हापासून ते 9 नाणी सांभाळतात. आणि हा कुटुंबातला हा जो माहिती आहे की बाहेरच्या लोकांना कोणाला माहित नाही. तर त्यामुळं त्यांनी जे आम्हाला धमकीवाजा पत्र दिलं, त्या धमकीवाजा पत्राला मी स्वतः त्यांना नोटीस पाठवलेली आहे. त्या पत्राला उत्तर म्हणून. गाडीलकरजी, आपल्याला यावर काही प्रतिक्रिया द्यायची? गाडीलकरजी, हा पत्राचार काय होता याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? गाडीलकरजी, गायकवाड यांनाच नोटीस नव्हती दिली, शिंदे कुटुंबियांना बी दिली होती. बरं, 9 नाणी आहेत आणि त्याची 27 नाणी झाली, तर ती भक्तांची जे भ्रम निर्माण झालेला होता त्याच्यामुळे नोटीस दिलेली होती त्यांना. बरं, बाबांनी 9 नाणी दिली ना, आता 27 नाणी झाली, मग ती कोणती नाणी खरी हा भक्तांचा विषय आहेच ना. बरोबर. गायकवाडजी, पण इकडे मगाशी मी जो उल्लेख केला होता त्यानुसार ती नाणी, आता तुम्ही सुद्धा ट्रस्ट स्थापन केलाय. ट्रस्ट आहे म्हणजे थोडक्यात हा कोणत्याही प्रकारचा पैसा कमवण्याचा किंवा असा उद्योग नसून हे एक समाजसेवी भावनेने आपण तयार केलेला तो विश्वस्त निधी आहे, विश्वस्त संस्था आहे. मग एक वेगळा विश्वस्त निधी संस्था तयार करण्याच्या ऐवजी जो मूळ संस्था आहे जी की साईबाबा मंदिर ट्रस्ट, तिथेच तुम्ही का नाही सोपत? तुमचं हवं तर काय गायकवाड शिंदे कुटुंबियांचं नाव लिहिलं जाईल की ही नाणी आम्हाला देण्याच्या मागे गायकवाड शिंदे कुटुंबियांचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे, त्याबद्दल संस्थान त्यांचा आभारी आहे. अशा प्रकारे सगळाच वाद मिटेल. तुम्ही नाणी देत का नाही? साईबाबा संस्थांनी आम्हाला आत्ताच प्रस्ताव दिलेला नाही. याच्यापूर्वी पण जयंत ससाने साहेब अध्यक्ष असताना त्यांनी प्रस्ताव दिला होता. तर त्यावेळेस सुद्धा आमच्या आईने त्याला नकार दिला. तो नकार का दिला
की लक्ष्मीबाईंनी साईबाबांची सेवा केली आणि ही हे आमचं दैवत आहे. आमच्या घरामध्ये हे पूजनीय आहे. आम्ही त्याची पूजा करतो, अर्चा करतो. हजारो साईभक्त आमच्या घरी येतात, हजारो साईभक्त आम्हाला बोलावतात. तर त्यामुळं हा एक भक्तीचा आस्थेचा विषय आहे. आणि साईबाबा संस्थान म्हणतं की आम्ही हे तिथे म्युझियममध्ये ठेवू, परंतु आम्ही ते सांभाळू शकतो म्हणून आम्ही 2000 साली ट्रस्ट तयार केलेला आहे. आणि याच्यावर मी आज पण सांगतो, हजारो प्रस्ताव येवोत किंवा काही त्याच्यावर हे हो, ही नवनाणी 1000% खरी आहे माझ्याकडची नवनाणी. आणि हे आम्ही साईबाबा संस्थानच काय ना शिंदे कुटुंबीय कोणाला पण देणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. मी बाळकृष्ण जोशींकडे शेवटचा मुद्दा घेऊन जातोय. जोशीजी, आपल्याकडे आपण पुजारी राहिलेला आहात. मोठ्या संख्येनं लाखो कोट्यवधी भाविक येत असतात दरवर्षी साई मंदिरामध्ये. आता त्या मंडळींना उत्सुकता असते, साईबाबा कुठे बसले होते, मग ते झाड कोणते, ती जागा कोणती आहे, द्वारकामाई कुठे आहे, आणि अनेक साईबाबांची धुनी, या सगळ्या गोष्टी. आता इथे हा नाण्यांचाही विषय आहे. शेवटी लोक तुम्हाला विचारणार, कारण तुम्ही सगळी मंडळी जाणकार आहात. अशा वेळी तुम्ही त्यांना कोणतं घर सांगणार, गायकवाडांचं की शिंदेचं? आम्ही शिंदेचंच घर सांगतो. आम्ही शिंदेकडे आहेत. आमच्याकडे तो प्रूफ आहे साहेब याच्यामध्ये, तो शिंदेला लक्ष्मीबाई शिंदेच्या हातामध्ये बाबा, त्याच्यामुळे शिंदे कुटुंबाकडे जे रुपये आहेत तेच आम्ही ओरिजिनल समजणार. बरं, आता यामध्ये एक वाद मात्र असा आहे जोशीजी, एक अडचण अशी आहे यामध्ये की शिंदेची जर का भूमिका इतकी भक्कम असेल की जी बाजू तुम्ही घेताय, पण शिंदे मात्र स्वतः या चर्चेत येत नसतील, तर मात्र गोष्टी अशा आहेत की प्रश्न विचारावे लागतील. श्रद्धा श्रद्धेच्या जागी आहे, तर्क तर्काच्या जागी आहे, आणि प्रश्न तर विचारावा लागेल, कारण प्रश्नाच्याच कसोटीवरती श्रद्धा खरी ठरू शकते. एकदा नाणी साईबाबांच्या स्पर्शाची असतील तर मग श्रद्धा तिथून सुरू होईल. तोपर्यंत प्रश्नच कायम राहतील, आणि हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी साई संस्थान, शिंदे कुटुंबीय आणि गायकवाडांची आहे. ती जबाबदारी त्यांच्यावर सोपून आपण मात्र इथे थांबूयात आजच्या विषयापुरता. तिघांचे आभार, आपण वेळ दिला. गाडीलकरजी, शिंदेजी आणि जोशीजी आणि गायकवाड, आपण दिलेल्या वेळेसाठी. यानंतरचा